मागच्या लेक्चरला आपण मेन्शुरेशन स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 7 ते 8 गणितं सोडवली होती. 7 गणितं सोडवली होती. थोडंसं मागे जाऊन बघूया. त्यामध्ये काही महत्त्वाचे फॉर्म्युले आपण पाठांतर करण्याच्या टेक्निक सांगितल्या होत्या. त्या सगळं आपल्या आधीच्या लेक्चरला झालेलं आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. तो आहे 7.1 मधले पुढचे गणित. 7 पर्यंत आपण सोडवले होते. पाहिजे तर सगळं झाल्यावरती मी पुन्हा तुम्हाला सर्व गणित रिवाइज करून सांगेल. आता 7 झालं, 8 नंबरच्या गणिताकडे वळूया. आकृतीमध्ये बघा, लक्ष द्या, प्रश्न नीट वाचा. सोपे प्रश्न आहेत, फक्त हे तुम्हाला समजले पाहिजे. ए फिगर अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फेअर, म्हणजे याच्यामध्ये हेमिस्फेअर, सिलेंडर अँड कोन असे 3 भाग आहेत. अँड फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. तुम्हाला याचा टोटल एरिया काढायचा आहे. पण त्याच्या आधी लक्षात घ्या, इथे तुम्हाला मी काही भाग करून दाखवतो. हा जो भाग आहे हा एक कोन. कोन मध्ये तुम्हाला माहिती आहे की स्लॅन्ट हाईट काढावं लागेल, कारण का तर कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा आहे सिलेंडर, आणि लास्ट जो भाग आहे तो आहे हेमिस्फेअर. थोडंसं एक लास्ट पॉइंट तुम्हाला आधी स्पष्ट करून दाखवतो, जेणेकरून गणित सोडवायला तुम्हाला एकदम इझी वाटेल. आता टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय जर काढायचा असेल, बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ ए टॉय, तर काय करावं लागेल आपल्याला, या तिघांचंही कर्व सरफेस एरिया ऍड करावा लागेल. टोटल नाही का, तर टोटल म्हणजे सगळंच येतं त्यामध्ये. कर्व म्हणजे बाहेरून जो आहे, जो पृष्ठभाग जोडला गेला. आता उदाहरणार्थ कोन आणि सिलेंडरच्या मध्ये तर गॅप आहे, तिथे कुठलाही भरीव भाग नाहीये. त्यामुळे आपल्याला कर्व सरफेस एरिया काढावे लागतील तिघांचे. म्हणजे कोणाकोणाचे कर्व सरफेस एरिया ऍड करावे लागतील, तर पहिला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस दुसरा कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस, तुम्ही लिहू नका, नंतर लिहा, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. या तिघांचेही आपल्याला काय करावे लागतील, कर्व सरफेस एरिया ऍड करावे लागतील. याच्या पायची किंमत टाकू नका, शेवटी आपल्याला आन्सर पाय मध्येच येईल. आता पहिला भाग आपण वळूया सुरुवातीकडे. फर्स्ट जो आहे तो कोन आहे, त्याच्याविषयी माहिती घेऊया. सेकंड जो आहे तो काय आहे, सिलेंडर. आणि तिसरा जो आहे तो काय आहे, हेमिस्फेअर. म्हणजे तुम्हाला आकडे या तिघांनाच घ्यायचे, लक्षात घ्या. मी काय करतो, इथेच क्रम देऊन ठेवतो. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा काय थर्ड. आता सर्वात पहिले याच्याविषयी माहिती दिली ती पहिले रायटिंग करावं लागेल तुम्हाला. प्रत्येकाची वेगवेगळी टाईप वेगवेगळं करा, तरच हे सोपं जाईल. आता कोन मध्ये काय काय दिले बघा. हाईट दिले एच, किती आहे, 4 सेंटीमीटर. आपण कोणाविषयी लिहिते, कोन. लिहिताना हेडिंग कोन लिहून त्याच्यामध्ये माहिती लिहायला घ्यायची. हाईट किती आहे, 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याचा रेडियस दिलाय, किती आहे, 3, म्हणजे आर दिलाय 3 सेंटीमीटर. आता हाच रेडियस याचा पण होणार आहे का, तर सेम आहेत ना वरती, त्यामुळे सिलेंडरचाच तो भाग आहे, तो त्या हेमिस्फेअरला पण जाईल रेडियस मध्ये. म्हणजे हेमिस्फेअरचं पण रेडियस किती आहे, 3. बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. सिलेंडरची हाईट किती येईल बघा. सिलेंडरची जर तुम्ही त्या ठिकाणी हाईट बघितली तर आपण कॅपिटल एच मानूया, ती होईल 40 सेंटीमीटर. आणि त्याचा रेडियस किती येईल, 3 सेंटीमीटर. सेम. आता त्या ठिकाणी कोन मध्ये पहिले बघूया. कोन मध्ये आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल, स्लॅन्ट हाईट. का, तर कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर एल. आणि पाय आर एल म्हणजे एल ची किंमत लागेल, म्हणून आपण सर्वात पहिले काय करूया, स्लॅन्ट हाईट. बघा, म्हणजे एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय, एच स्क्वेअर. म्हणजेच एल स्क्वेअर, एल आपल्याला काढायचं आहे, इक्वल टू आर किती आहे, 3, त्याचा स्क्वेअर प्लस किती येईल, 4चा स्क्वेअर म्हणजे 9 प्लस किती येईल, 16, किती
किती झाले हे 25, म्हणजे आर ची किंमत किती आली एल ची किंमत किती आली 5. लक्ष द्या इथे आपण एल काढला सुरुवातीला. एल म्हणजे काय? स्लॅन हाईट. बघा आता इथे मी कंजेस्टेड केले का तर तुम्हाला दिसावं म्हणून. आता आपण याचं खाली तुम्ही खाली लिहा, काही समोर लिहायची गरज नाही, खाली. आता कर सरफेस एरिया ऑफ कोन. कर सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू फॉर्म्युला काय पाय आर एल, म्हणजेच पाय किंमत टाकू नका, पाय इंटू आर किती याच्यामध्ये 3 इंटू एल किती आहे 5, म्हणजेच आपल्याला किती भेटेल 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर हा झाला पहिला. म्हणजे कर सरफेस एरिया ऑफ कोन काढण्यासाठी आपण काय केलं, पाय आर एल म्हणून एल काढला. आता कोन झाला. आता सेकंड पॉइंट आहे सिलेंडर. आता सिलेंडर मध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. त्याच्या व्हॅल्यूज आहेत एच दिलाय आणि आर दिलाय. मग कर सरफेस एरिया सेकंड पॉइंट हा का, कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू, आता कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय तर 2 पाय आर एच. फॉर्म्युले पाठ पाहिजे परफेक्ट, म्हणजे 2 पायची किंमत टाकायची नाही, तसंच तेव्हा गुणिले आर किती 3 गुणिले एच किती 40, 3 6 आणि 6 चौक 24, म्हणजे 240 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आला. आता हेमिस्फेअरचा फॉर्म्युला. हेमिस्फेअर तुम्हाला आठवत असेल, मध्ये मी एक लिहायला सांगितला होता, तो 4 वेळा पाय, त्याच्यानंतर मध्ये गॅप ठेवायला सांगितला होता, तिथे आपण लिहिला होता. तो फॉर्म्युला कोणता आहे, 2 पाय आर स्क्वेअर. कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. पॉइंट टू पॉइंट हे लिहा, 3 पॉइंट मध्ये याचे भाग येतील, इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर, म्हणजेच 2 गुणिले पाय तसंच ठेवा गुणिले हा 3 आहे त्याचा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती येईल 9, म्हणजेच किती झाले 18 पाय. लक्षात ठेवा, हे पाहिजे ते इथे थोडस वरती लिहितो, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. 2 गुणिले पाय गुणिले 3चा स्क्वेअर, म्हणजेच 2 गुणिले पाय गुणिले किती येतील 9, म्हणजेच 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय झाला कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. बघा परत एकदा लक्ष द्या, पहिला आपण काय काढलं, कोनचं स्लॅन्ट हाईट काढलं, त्याच्यावरून कर सरफेस एरिया ऑफ कोन भेटला. सिलेंडरचे डायमेन्शन दिलेले आहेत किमती, त्या फक्त वापरायच्या आहेत. त्याच्यावरून तुम्हाला कर सरफेस एरिया ऑफ काय भेटला सिलेंडर. नंतर कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. आता तिघांची काय करायची ऍडिशन. पहिला कर सरफेस एरिया ऑफ कोन किती आहे बघा 15 पाय. आता फक्त काय करायचे त्याच्यामध्ये किमतीच टाकायचे, 15 पाय प्लस कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आहे 240 पाय प्लस कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर किती आहे 18 पाय. सर्वांची जर बेरीज केली तर 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आन्सर किती आहे, टोटल एरिया ऑफ द टॉय surface area, total surface area of the toy is 273 by centimeter square. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. सोपं गणित आहे, ही गणित सगळी सोपीच आहेत, फक्त तुम्हाला फॉर्म्युला वापरायचे, दुसरं काहीच नाही.
आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. तर 8 नंबरच्या गणितामध्ये कोन, सिलेंडर आणि हेमिस्फिअर दिलाय. या तिघांचे कर्व सरफेस एरिया काढायचे. टोटल नाही, याच्यात टोटल नाही येणार. टोटल काढलं तर तो सरफेस एरिया होणार नाही पूर्ण. म्हणून कर्व सरफेस एरिया आणि त्या तिघांची ऍडिशन किंमत पाय मध्येच ठेवा. लक्षात ठेवा या किमती पाय मध्ये ठेवायच्या. रायटिंग करून घ्या. माझ्या बरोबरच रायटिंग करत चला, म्हणजे अडचण येणार नाही. आता पुढचा क्वेश्चन सोपा आहे. 7 नंबर, 8 नंबर झाला. आता 9 नंबर. इन द फिगर, क्वेश्चन वाचा पहिले. इन द फिगर, सिलेंड्रिकल रॅपर ऑफ द फ्लॅट टॅबलेट इज शोन. आता रॅपर हा सिलेंड्रिकल आहे. द रेडियस ऑफ अ टॅबलेट इज 7 millimeter and thickness is 5 millimeter. How many such tablets are wrapped in the wrapper? प्रश्न असा आहे की एक सिलेंड्रिकल रॅपर आहे, त्याच्या डायमेन्शन दिलेले आहेत, त्याच्यावरून त्याच्या टॅबलेटचे पण डायमेन्शन आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला किती टॅबलेट्स मावतील असा प्रश्न आहे. आता इथे मी काय करतो, 2 भाग करतो गिव्हनचे. हे गणित समजायला तुम्हाला 2 भाग करून पॉईंट टू पॉईंटच ही गणित सगळी सोपी आहेत. बघा, लक्ष द्या. मी ते 2 भाग आत्ताच करून ठेवतो, नंतर आपण त्याच्या पुढच्या भागाकडे वळूया. 2 भागांमध्ये सर्वात पहिले काय करतो मी, बघा इकडे घेतो गिव्हन आणि त्याचे 2 भाग करतो. पहिल्यामध्ये आपण काय करूया, रॅपर बघूया. रॅपरचे डायमेन्शन पहिल्या भागात आपण रॅपर बघूया काय. रफ डायग्राम काढायचे त्या. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण काय घेऊया, टॅबलेट. आता टॅबलेट त्या ठिकाणी दिलेलं आहे, तसंच घेऊया. तो पण सिलेंड्रिकलच आहे. हा काय, रॅपर. गिवन मध्ये पहिला काय, सिलेंड्रिकल रॅपर. हा मोठा आहे ना, त्यामुळे लक्षात ठेवा रॅपर. आता सिलेंड्रिकल रॅपर याचं जर बघितलं तर डायमेन्शन्स वेगळे आहेत आणि हा टॅबलेट आहे, पण हा पण सिलेंड्रिकलच आहे. सिलेंड्रिकल टॅबलेट, फक्त त्याचे काय आहेत, डायमेन्शन वेगवेगळे आहेत, म्हणून आपण त्याला 2 भाग केले. पॉइंट आता थोडस नीट समजून घ्या. उत्तर 5 मिनिटं, 1 मिनिटाचंच उत्तर आहे. उत्तराला जास्त वेळ लागत नाही. फक्त समजून घ्या. त्याच्यात हा पॉइंट सगळ्यांना कळायला पाहिजे जो मी आता सांगतोय. गिव्हनचे आपण किती भाग केले, 2 केले. आता गिव्हन मध्ये सिलेंड्रिकल टॅबलेटची माहिती घेऊया. आकृतीत बघा, त्यांनी 10 सेंटीमीटर त्याची हाईट दिलेली आहे. 10 सेंटीमीटर. बघा, मग आता 10 सेंटीमीटर आहे हाईट, त्याला आपण काय म्हणूया, कॅपिटल एच म्हणूया, किंवा H1 आणि H2 म्हणूया, कारण दोन्ही पण काय सिलेंड्रिकलच आहेत. त्यामुळे आपण काय करूया, याला एकाला H1 म्हणूया आणि एकाला काय म्हणूया, H2. तर आता याचे आपण H1 H2 म्हणूया याला, आणि हा H1 करूया. याची हाईट हा R1 आणि हा R2 करूया. रेडियस याची R2 घेऊया, किंवा याला 1 आणि त्याला 1 2 घेतलं तरी काही फरक नाही पडत. हा 1 सोपा करूया आणि हा 2 करूया, R2. आता H1 म्हणजे रॅपरची हाईट किती आहे, 10 सेंटीमीटर. आता त्याची रेडियस, पण त्याचा डायमीटर दिलाय. डायमीटर किती आहे बघा, डी किती आहे, 14 mm. मग याचा रेडियस किती व्हायला पाहिजे, 7 mm. R1 कोणाचा, सिलेंड्रिकल रॅपर. आता इकडे बघा, याच्यात थोडस समजून घ्या. काही ते पॉईंट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तो समजला तर हे गणित, हे बऱ्याच मुलांना इथे गणित अडतं. याचं एकमेव कारण आता मी जे सांगेल ते. सेकंड बघूया, टॅबलेटच्या बाबतीत पण त्यांनी दिले. रेडियस ऑफ टॅबलेट किती दिलाय, 7 millimeter. आय थिकनेस म्हणजे 5 millimeter दिले. आता थिकनेस त्याची समजून घ्या. थिकनेस म्हणजे काय त्याची, त्या ठिकाणी 7 काय दिलेली आहे, मिलीमीटर, सॉरी 5 millimeter त्याची काय थिकनेस आहे. म्हणजेच तो काय R2 आहे, H2 आहे थिकनेस 7 millimeter.
ठीक म्हणजे जाड, त्या ठिकाणी हा 7 आहे. आता सगळे माप बघा मिलीमीटर मध्ये आहेत आणि एकच सेंटीमीटर मध्ये, तर तुम्हाला तो कन्वर्ट करायचा आहे. त्याच्यासाठी मी हायलाइट करून ठेवतो. हा पॉइंट खूप मुलं कन्फ्युज होतात आणि इथेच गडबड होते सगळी. इथे काय करायचंय तुम्हाला, याचे मिलीमीटर मध्ये आणायचे. मग H1 जर करायचं असेल तर 100 मिलीमीटर होईल. लक्षात ठेवा हा पॉइंट, की एक ते 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10 केले तर 100 मिलीमीटर मध्ये जातील ते. म्हणजे आता या मेजरमेंट सगळ्या मिलीमीटर मध्ये आल्या आणि ह्या पण कशामध्ये, मिलीमीटर मध्ये. फक्त एवढंच महत्वाचं आहे बघा, आपण काय केलं, पहिले सिलेंड्रिकल रॅपरचे डायमेन्शन्स बघितले, नंतर सिलेंड्रिकल टॅबलेटचे डायमेन्शन्स बघितले. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, नंबर ऑफ टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड हा क्वेश्चन आहे आपला. नंबर ऑफ टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इक्वल टू, बघा इक्वल टू, आता या ठिकाणी आपला याच्याशी म्हणजे याचं जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूमशी संबंधित आहे हा, म्हणून व्हॉल्यूम ऑफ पहिला बिगर घ्यायचा. म्हणजे पहिला व्हॉल्यूम काय, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किंवा सिलेंड्रिकल रॅपर म्हणूया, अपॉन रायटिंग करा व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टॅबलेट. इथे गडबड करू नका, इथे रॅपर आहे तो बिगर आहे, भागिले काय करायचं, स्मॉलर घ्यायचा, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. किमती टाकूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर एच आहे. पहिले फॉर्म्युले लिहून घेतो मी, लक्षात घ्या. भागिले पुन्हा पाय आर स्क्वेअर एच येईल. फक्त पहिल्याला आपण काय म्हणलंय, 1 आणि 1, आणि याला काय 2 आणि 2. बघा R1 H1 आणि R2 H2 केले. आता सेम सेम काय आहेत ते घालूया याच्यात, पाय आणि पाय. आता R1 ची व्हॅल्यू किती आहे, 7 इंटू 7 इंटू H1 किती आहे, 100 अपॉन पुन्हा R2 म्हणजे 7 इंटू 7 इंटू H2 किती आहे त्या ठिकाणी 5, तो किती आहे 5, आपण 7 दिलाय. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर 7 7 गेले, म्हणजे किती येईल 100 अपॉन 5, आणि भाग जर दिला तर किती येतं 20. झालं आन्सर तयार. म्हणजे 20 टॅबलेट्स कॅन बी रॅप in that wrapper. अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर भेटेल. पुन्हा एकदा लक्ष द्या, 9 नंबरच्या गणितामध्ये गिवन आपण 2 भाग केले, एक घेतला सिलेंड्रिकल रॅपरचा आणि दुसरा घेतला सिलेंड्रिकल टॅबलेटचा. त्याचे डायमेन्शन्स रायटिंग केले. याच्यात एकच महत्वाचा पॉइंट आहे, सेंटीमीटरचे मिलीमीटर करणे. तर 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर. डायमीटर वरून रेडियस काढला. सिलेंड्रिकल टॅबलेट मध्ये पण तेच केलं, हाईट घेतली आणि रेडियस जे दिले ते डायमेन्शन्स घेतले. नंबर ऑफ टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इन रॅपर इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर अपॉन व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टॅबलेट. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केलं, फॉर्म्युले अप्लाय केले, दोघांचे फॉर्म्युले वापरले, सेम सेम घालवला, तर शेवटी काय होतं 100 अपॉन 5, आणि याचा आन्सर किती आहे 20. म्हणजे 20 टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इन दॅट रॅपर. पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. 10 नंबर. आता या क्वेश्चन्स कडे जरा नीट लक्ष द्या. इन फिगर शोज अ टॉय, इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फिअर. याचा अर्धा भाग काय, हेमिस्फिअर आहे. हा लक्षात घ्या, ते आपण पॉइंट मांडूया.
हेमिस्फिअर. आणि त्या ठिकाणी अपर पार्ट इज ए कोन, म्हणजे हा जो अपर पार्ट आहे तो काय कोन आहे. बघा, अँड find the volume and the surface area of a toy from the measures shown in the figure. पाय किती घ्यायचे 3.14. तुम्हाला कोणते कोणते फॉर्म्युला वापरायचे त्यामध्ये, व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया. तर त्याच्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला कोन मध्ये स्लॅन्ट हाईट काढावी लागेल, म्हणून गिवन मध्येच पॉइंट मांडूया आपण. पहिला गिवन नीट पूर्ण करा. याच्यात फर्स्ट गिवन मध्ये कोन आणि सेकंड काय हेमिस्फिअर. आता कोन मध्ये काय काय दिले ते बघूया, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये पहिला त्या ठिकाणी रेडियस दिलाय, ते आपण 2 भाग केले. रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे 4 सेंटीमीटर. बघा लक्ष द्या, कोणाचं कोनचं. आपण पहिला पॉइंट कोण बघतोय कोन, आणि नंतर हेमिस्फिअर, असे 2 घ्यायचे. आता याच्यावरून तुम्हाला एल काढावं लागेल. बघा का, लक्षात घ्या. का तर तुम्हाला काय करायचंय सरफेस एरियामध्ये कर सरफेस एरिया ऑफ कोन पण काढायचंय, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युला वापरायचे आहेत. म्हणून एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर, म्हणजेच एल स्क्वेअर इक्वल टू आर किती आहे 3 स्क्वेअर प्लस एस किती आहे 4 स्क्वेअर, म्हणजेच 9 प्लस 16 किती येतील 25. याचा अर्थ एल ची व्हॅल्यू किती आली 5. हा पॉइंट काढून ठेवायचा आहे फक्त. आता हेमिस्फिअर कडे वळूया. गिवनचा पहिला पॉइंट इथे संपवला आपण. लक्षात घ्या, गिवन मध्ये आपण किती पॉइंट्स केले 2. पहिला त्या ठिकाणी आपण काय करतोय कोनच्या संबंधित माहिती घेतली, त्याच्यामध्ये आपण काय केलं कर सरफेस एरिया काढून ठेवला. आता सेकंड पॉइंट काय आहे हेमिस्फिअर. आता हेमिस्फिअरच्या बाबतीत बघा, हेमिस्फिअर मध्ये त्यांनी रेडियस पण आपल्याला किती येते 3 येते. हेमिस्फिअरची माहिती जर घेतली तर रेडियस किती येतो 3 सेंटीमीटर. अजून काय याच्यामध्ये माहिती नाहीये, त्यामुळे आपल्याला एवढीच गरज आहे हेमिस्फिअर किती आहे 3. हा झाला सेकंड पॉइंट. आता तुम्हाला फॉर्म्युले रायटिंग करून ठेवायचे आधीच. बघा त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ टॉय काढण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते पण समजून घ्या. दोघांचे कर सरफेस एरिया लागतील, कोणाकोणाचे या कोनचे आणि हेमिस्फिअरचे. मग आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, दोघांची ऍडिशन केली तर त्या ठिकाणी टॉयचा आपल्याला काय भेटेल सरफेस एरिया, आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला दोघांचं काय करावं लागेल ऍडिशन मध्ये आणावं लागेल. मग आता त्या ठिकाणी पहिलं आपण काय करूया, या टॉयचं म्हणजे पहिलं कोणचा कर सरफेस एरिया काढूया आणि हेमिस्फिअरचा कर सरफेस एरिया काढूया. फर्स्ट पॉइंट बघा, पॉइंट येथे नीट समजून घ्या. आणि नंतर तिसऱ्या भागात त्याची काय करायची ऍडिशन, असे 3 भाग करूया. बघा, पहिला कर सरफेस एरिया ऑफ कोन. सेकंड आपल्याला काय करावं लागेल कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. आणि शेवटी तिसऱ्याला काय भेटेल आपल्याला सरफेस एरिया ऑफ टॉय. इक्वल टू या दोघांची ऍडिशन, कोणाची कर सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. लक्षात घ्या, इथे तुम्हाला कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर ऍड करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पहिला पॉइंट सोडवायचा आहे. सेम व्हॉल्यूमचा पण सेम येणार. सुटसुटीत आणि वेगवेगळं सोडवलं तर हे गणित सोपं जाईल. एकत्र केल्यानंतर थोडं कन्फ्युज होतं. याला 2-3 मेथड आहे. एकत्र करून सोडवल्यानंतर फॉर्म्युला थोडासा कठीण वाटेल.
तर वेगवेगळ्या पद्धतीने सोडून तुम्ही हे गणित पूर्ण करू शकता. आता पहिला काय काढायचं आपल्याला, कर सरफेस एरिया ऑफ कोन. फॉर्म्युला काय येईल, पाय आर एल. म्हणजेच लक्षात घ्या, पाय आर एल ची किंमत, पायची किंमत टाकू नका, म्हणजे पाय गुणिले किती येईल, 3 गुणिले 5. याचा अर्थ किती झाले, 15 पाय. आता कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर 2 पाय आर स्क्वेअर. बघा लक्षात घ्या, आता कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर 2 इंटू पाय इंटू आर किती आहे त्यामध्ये 3, त्याचा स्क्वेअर, म्हणजे 2 गुणिले पाय गुणिले किती 9, किती झाले 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर आहे हा. आता इथे टोटल करायची दोघांची, म्हणजे पहिला किती आहे 12 पाय, सॉरी 15 पाय प्लस 18 पाय. दोघांची ऍडिशन जर केली तर किती होतील, 33 पाय. आता पायची किंमत टाकूया, 33 गुणिले पायची किंमत किती घ्यायला सांगितली, 3.14. दोघांचा गुणाकार केला तर 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे सरफेस एरिया ऑफ टॉय किती आहे, इज 10 किती येईल, 3.62 सेंटीमीटर स्क्वेअर. इतके सोपे आहेत हे. बायफर्गेशन करून हे सोपं जाईल तुम्हाला. पुन्हा बघा, आता व्हॉल्यूम काढायचं आपण. आता काय काढलं, सरफेस एरिया. पुन्हा एकदा लक्ष द्या, गणितामध्ये 2 भाग करायचे गिव्हनचे, पहिला कोन आणि हेमिस्फिअर. कोन मध्ये आर आणि एच दिलाय आणि हेमिस्फिअरचा पण आर सेम होणार, कारण तो त्याचाच भाग आहे. नंतर एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय करायचं, एच स्क्वेअर. व्हॉल्यूम किमती टाकल्या तर एल ची किंमत किती येते, 5. आता व्हॉल्यूम ऑफ टॉय सरफेस एरिया ऑफ टॉय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या सगळ्यांची ऍडिशन करावं लागेल. कोणाची, कर सरफेस एरियाची. मग कर सरफेस एरिया ऑफ पहिला कोणता घेतला, कोन. नंतर कर सरफेस एरिया ऑफ काय घेतला त्या ठिकाणी, हेमिस्फिअर. आणि दोघांची काय केली, ऍडिशन. आता यालाच मी कॉपी करतो, नवीन पेज करूया आणि तिथे व्हॉल्यूम काढूया. आता कर झालं, आपण आता व्हॉल्यूम काढायचं आहे आपल्याला. लक्षात घ्यायचंय, किमती आपल्याला आधीच्याच बघायचे आहेत, फक्त आपण आता व्हॉल्यूम कडे बघणार आहोत. लक्ष द्या, लास्ट पॉइंट, याच्यामध्ये अजून एक पॉइंट बाकी आहे आपला. हा काय आहे, कोन, ज्याच्यामध्ये आर किती आहे 3, एच किती आहे 4 आणि एल किती भेटला आता 5. आणि हा काय आहे, हेमिस्फिअर, ज्याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू किती आहे 3. आता जसं आपण आधी केलं तसं याचे 3 भाग करायचे व्हॉल्यूम साठी. आता व्हॉल्यूम काढण्यासाठी पहिला व्हॉल्यूम ऑफ काय घ्यावं लागेल, कोन. सेकंड व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. आणि तिसरा पॉइंट, व्हॉल्यूम ऑफ अ टॉय इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ काय घ्यावं लागेल आपल्याला, हेमिस्फिअर. फक्त काय करायचंय तुम्हाला, ऍडिशन करायची व्हॉल्यूम काढून. आता आपण एक एक पॉइंट बघूया. व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, व्हॉल्यूम ऑफ अ टॉय, या दोघांची काय येईल, ऍडिशन. आता व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरूया, 1/3 पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे 1/3 इंटू पाय तसंच ठेवा, इंटू आर किती 3, तो 2 वेळा येईल, इंटू एच किती 4. याचे 3 गेले 3 गेले, म्हणजे तिथे किती 12 पाय सेंटीमीटर क्यूब. पहिल्याचं आन्सर झालं. आता व्हॉल्यूम ऑफ काय काढायचं आहे, हेमिस्फिअर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर काय येतो, 2/3 पाय आर क्यूब. लक्षात घ्या, म्हणजे 2/3 इंटू पायची किंमत सध्या घेऊ नका, इंटू आर किती
3 तो 3 वेळा येईल. 3 गेले 3 गेले म्हणजेच इथे 2 पाय गुणिले इथे किती होतील 9 म्हणजेच किती झाले 18 पाय सेंटीमीटर क्यूब. आता व्हॉल्यूम ऑफ अ टॉय काढण्यासाठी दोघांची काय करायची ऍडिशन. पहिलं किती आलं होतं 12 पाय प्लस किती आले 18 पाय. मग 12 आणि 18 दोघांची व्हॅल्यू टोटल जर केली तर किती येईल 30 पाय म्हणजे 30 इंटू 3.14 याचा अर्थ 94.20 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे तुम्हाला आन्सर किती आलं 94.20 सेंटीमीटर क्यूब. म्हणून लास्ट आन्सर इज व्हॉल्यूम ऑफ ए टॉय इज 94.20 सेंटीमीटर क्यूब. आपण वेगवेगळे केले. पहिला काय काढला सरफेस एरिया आणि नंतर काय काढला आपण व्हॉल्यूम. गणित एकदम सोपं आहे. भाग केल्यानंतर तुम्हाला हे इझी वाटेल. एकत्र केलं की कन्फ्युज होतं त्यामुळे एकत्र करू नका. याच्यात काही मेथड्स मध्ये ना दोन्ही व्हॉल्यूमच्या फॉर्म्युले एकत्र करून वापरले मग त्याच्यात अजून कन्फ्युज व्हाल. परत एकदा लक्ष द्या. पहिला आपण काय केलं कोन आणि हेमिस्फेअर यांचे वेगवेगळे डायमेन्शन्स घेऊन त्याच्यावरती पहिले एल काढला. नंतर कर सरफेस एरिया कोन कर सरफेस एरिया हेमिस्फेअर दोघांची टोटल. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर आणि दोघांची टोटल. तर अशा प्रकारे आपल्याला किती नंबरचं गणित सुटलं हे 10 नंबर. आता आपण 11 नंबर कडे वळूया. आता 11 नंबर मध्ये तुम्हाला काय काय विचारले ते बघा. पहिले सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल. त्याच्यामध्ये डायमेन्शन्स बघा गिवन काय काय. गिवन मध्ये त्यांनी काय दिलंय डायमीटर किती येतो 42 सेंटीमीटर. मग डायमीटर 42 आहे तर त्याचा रेडियस जर काढला तर निम्मा होईल म्हणजे किती येईल 21 सेंटीमीटर. आपल्याला फक्त रेडियसच लागणार आहे बाकी काही गरज लागणार नाही. आता काय काय काढायचं आपल्याला त्याचे 2 भाग करूया. इथे 2 भाग करतो मी. बघा पहिला आपण काढणार आहोत फर्स्ट सरफेस एरिया ऑफ स्पेअर. तो काय स्पेअर आहे. आणि दुसरं आपल्याला त्याने विचारलंय त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. असे 2 पॉइंट आपल्याला काढायचे. फक्त फॉर्म्युलेच टाकायचे. गणित एकदम सोपी आहे. किमती टाकायच्या आणि आपल्याला काय करायचे आन्सर काढायचे. सरफेस एरिया ऑफ स्पेअर अँड व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. आता सरफेस एरिया ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला काय बघा 4 पाय स्क्वेअर म्हणजे 4 इंटू किती येईल 3.14 इंटू आर किती 21 तो किती वेळा येईल 2 वेळा. या सगळ्यांचा गुणाकार करा 5538.96 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर येईल तुम्हाला. म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पेअर इज 5538.96 सेंटीमीटर स्क्वेअर. आता काय काढायचंय व्हॉल्यूम. हे गुणाकारात आपण करत नाही बसत येतो तुम्ही करा. मी आधीच करून ठेवलेलं त्यामुळे तुम्हाला त्याच्यात बघण्याची जास्त गरज नाही. गुणाकार मात्र स्वतः करायचे. आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. फॉर्म्युले पाठ करून ठेवा. इथे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. 4/3 इंटू 3.14 इंटू 21 किती वेळा येईल 3 वेळा. आता 3 भाग जातो 3 1 3 3 7 21 म्हणजे किती आले 4 गुणिले 3.14 गुणिले 7 गुणिले 21 गुणिले 21. या सगळ्यांचा गुणाकार करा 38772.72 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आपल्याला लास्ट आन्सर काय भेटेल द व्हॉल्यूम
ऑफ स्पेअर किंवा स्पेरिकल बॉल म्हणा स्पेअर इज 3877.72 सेंटीमीटर क्यूब. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काय भेटतं आन्सर. आता आपला हा झाला 11 नंबरचा क्वेश्चन. आता याच्यात एक शेवटचा प्रश्न राहिलाय तो आपण बघूया आणि हा प्रश्न जरा एकदा नीट बघून घ्या. आता आपण शेवटच्या गणिताकडे वळूया. लास्ट गणित 12 नंबर. इथे आपलं एक प्रॅक्टिस सेट जे मेन्शुरेशन आहे ते संपतं. ज्यांना गणित समजले नसतील त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला ही गणित समजते. क्वेश्चन जर वाचलं ना तर हा सोपा आहे, पण खूप मुलांची गडबड काय होते काय माहिती, परंतु याच्यात बऱ्याच मुलांची गडबड होते. याच्यात जर भाग केले वेगळे तरच हे गणित तुम्हाला सोपं वाटेल. आपण काय करूया, हा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल जो काही ग्लास दिलाय त्याचं नीट वाचा. ॲज शोन इन द फिगर सिलेंड्रिकल ग्लास कंटेन्स वॉटर अ मेटल स्पेअर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर. एक मेटल स्पेअर पण दिला. आपण इथे दोन भाग करूया. आकृती छोटी करतोय मी थोडी याची. बघा याचे दोन भाग करूया. गिव्हनला नेहमी पार्ट मध्ये करा म्हणजे गिव्हन तुम्हाला सोपं जाईल समजायला. बघा याचे गिव्हनचे दोन भाग केले. एकामध्ये आपण स्पेअर घेऊया. हा स्पेअर याच्यातून काढून टाका. हा स्पेअर इथे पकडूच नका. त्या ठिकाणी आपण काय घेतला मेटल स्पेअर वेगळा केला. थोडासा मोठा घेऊया म्हणजे कळेल तुम्हाला की हा स्पेअर आहे. बघा आता या स्पेअरला आपण त्या ठिकाणी काय केलं वेगळा केला. हा स्पेअर आहे याच्या आतमध्ये. आता याच्यामध्ये गणित वेळ लागला तर चालेल परंतु नीट समजून घ्या. याचे दोन भाग आहेत. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर जर काढायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा की स्पेअर टाकल्यानंतरच हे वॉटर काय झालं इमर्ज झालेलं आहे, वरती गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा स्पेअर टाकून तो व्हॉल्यूम आहे तर स्पेअर काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय काढायचे व्हॉल्यूम ऑफ वॉटर भेटेल ऍक्च्युअल. समजा स्पेअर टाकला नसता तर व्हॉल्यूम काय झालं असतं थोडंसं लोअर असतं, पण स्पेअर टाकल्यामुळे काय झालं व्हॉल्यूम थोडंसं वाढलं. मग अशा वेळेस तुम्हाला वाढलेल्या व्हॉल्यूम मधून जर मेटलचं व्हॉल्यूम मायनस केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल त्या वॉटरचं व्हॉल्यूम भेटेल. म्हणून आपण आता याच्यामध्ये थोडंसं नीट समजून घ्या. मेटल स्पेअर आणि काय त्या ठिकाणी सिलेंड्रिकल ग्लास आहे. आता सिलेंड्रिकल ग्लासचे डायमेन्शन बघून घ्या. सिलेंड्रिकल ग्लास याच्यामध्ये डी दिलाय तो किती आहे 14 सेंटीमीटर डी आहे. मग याचं डी किती आहे 14 सेंटीमीटर आहे. डी म्हणजे डायमीटर. मग मला जर रेडियस काढायचं असेल याचा आर तर मला याला भागिले किती करावं लागतील 2 म्हणजे किती 7 सेंटीमीटर. याचा रेडियस किती झाला 7 सेंटीमीटर आणि याची हाईट किती दिलेली आहे 30 सेंटीमीटर. आपण हे कशाचे लिहितोय तर या सिलेंड्रिकल ग्लासचे डायमेन्शन्स आहेत. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण मेटल स्पेअर कडे वळूया. मेटल स्पेअर. आता मेटल स्पेअर मध्ये जर बघितलं तर डायमीटर दिलाय 2 सेंटीमीटर कोणाचा मेटल स्पेअरचा. मग त्याचा रेडियस किती होईल 1 सेंटीमीटर. हेच महत्वाचं आहे. हे दोन गिव्हन जर लिहिता आले तर हे गणित एकदम सोपं आहे. आता पहिलं काय करायचं या दोघांचे व्हॉल्यूम काढून घ्यायचे. इथे परत मी 3 भाग करतो जसं आपण आधी सोडवलं ना सेम तसे 3 भाग करूया. पहिलं आपण काय करूया व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ग्लास काढूया. फर्स्ट पॉइंट काय करूया व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ग्लास. नीट लक्ष द्या जरा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ग्लास.
म्हणजे पहिल्याचं आपण काढणार आहोत. सेकंड मध्ये आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. आता इथे व्हॉल्यूम ऑफ जे काही आपण सिलेंडरचं काढतोय त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर का सिलेंड्रिकल ग्लास ऑफ वॉटर विथ स्पेअर. विथ स्पेअर म्हणजे स्पेअर सहित आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे हा 30 हा स्पेअर सहित आहे, लक्षात ठेवा, गोला सहित. त्यामुळे हा पॉईंट समजून घ्या इथे. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काढायचा. आणि शेवटी तुम्हाला काय करायचंय, तिसऱ्या पॉइंटला व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन द ग्लास इक्वल टू, आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ स्पेअर मायनस व्हॉल्यूम ऑफ स्पेअर करावं लागेल. किती भाग केले आपण याचे, 3. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ग्लास ऑफ वॉटर विथ स्पेअर, स्पेअर सहित आपण त्याचं व्हॉल्यूम काढणार आहोत. तर फॉर्म्युला काय लक्षात घ्या, इक्वल टू पाय त्या ठिकाणी कॅपिटल R स्क्वेअर काईल H. व्हॉल्यूम ऑफ काय येतो, सिलेंडरचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, पाय R स्क्वेअर H. म्हणजे पाय इंटू R किती आहे 7 त्याचा स्क्वेअर इंटू H किती आहे 30 म्हणजे पाय इंटू किती येईल 49 इंटू 30. याचा अर्थ इथे येईल 1470 पाय सेंटीमीटर क्यूब. हा काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल ग्लास ऑफ वॉटर विथ स्पेअर, स्पेअर सहित आहे हा. इकडे बघा ना, याची जी हाईट आहे ना, ही जर तुम्ही बघितली तर हा स्पेअर असल्यामुळे त्याच्या आतमध्ये स्पेअर आहे. आणि म्हणून आपण जो काही सिलेंड्रिकल ग्लास किंवा वॉटर विथ स्पेअर काढते तर तो तुम्हाला त्या ठिकाणी या पद्धतीने येईल. आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काढायचे. आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय R क्यूब. हे सगळं फॉर्म्युला पाठांतरावरच आहे, काय लक्षात ठेवा. म्हणजे 4/3 इंटू पाय इंटू हा काय 1 त्याचा क्यूब, 1 चा क्यूब 1 असेल म्हणजे तिथे किती 4/3 पाय त्या ठिकाणी किती येतात, त्याची व्हॅल्यू 1. आता 4/3 इंटू किती येईल हा 1 म्हणजेच 4/3 किती आले पाय. हे असेच ठेवा याची किंमत 4/3 पाय. आता काय करायचंय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन द ग्लास जर काढायचं असेल तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ स्पेअर मायनस व्हॉल्यूम ऑफ काय करायचं स्पेअर. तर पहिलं किती 1470 पाय मायनस किती आहेत 4/3 पाय. आता इथे थोडस लक्ष द्या, याच्यात तुम्हाला काय करायचंय तर आपण 1 करून काय करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन, ज्याला आपण 1 करूया. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी काय येईल बघा, इथे 3ने गुणायचं कोणाला 1470 ला. मग 1470 ला जर 3ने गुणलं तर आन्सर येईल 4410 पाय मायनस इथे 4 एके काय 4 पाय आपण किती येईल 3. तिरकस गुणाकार केला इथे, लक्षात ठेवा. मग आता 4410 मायनस 4 पाय जर आन्सर घेतलं तर 4406 येईल पाय अपॉन 3. आता आपण 3ने कोणाला भाग द्यायचा आहे 4406 ला. 3ने 3 एके 3 किती उरला 1 पुढचा 4 घेतला 3 चौक 12 किती उरले 2 पुढे 0 घेतला 3 सक 18 किती उरले 2 पुढे पुढे लक्षात घ्या 0 घेतला सॉरी 3 सक 18 किती उरले 2. आता पुढचा किती आहे 6
3 8 24. आता किती उरले 2. आता पुढे पॉईंट घ्यावा लागेल. 0 घेतला, 3 7 18. किती उरले 2. पुढे काय घ्यावं लागेल 0. म्हणजे पुन्हा 6 6 येत राहतील. म्हणजेच आन्सर काय येतं 1468.6666 असे येत राहील पुढे. म्हणजे आपण काय करू शकतो 1468.6 आपण 7 लिहू शकतो पाय सेंटीमीटर क्यूब. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतं आन्सर. तर हे गुणाकार भागाकार करायचे स्वतः, डायरेक्ट आन्सर्स लिहू नका. शेवटी आन्सर लिहायचं. आन्सर काय द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर in the glass is 1468.67 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे आपल्याला ही सर्व गणित त्या ठिकाणी काय करायची आहेत सोडवायची आहेत. पुन्हा एकदा लक्ष द्या. सर्व गणित मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगतो. आज जे घेतले आपण ते याच्या आधीच आपण मागच्या लेक्चरला सांगितलं, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. 8 नंबरचं गणित आपण सोडवलं. त्यामध्ये सर्वात पहिले काय सांगितले, त्या ठिकाणी एक टॉय दिलाय आणि या टॉयचं तुम्हाला काय करायचंय टोटल एरिया काढायचा आहे. मग टोटल एरिया म्हणजे या तिघांमध्ये कोणाकोणामध्ये कोण, सिलेंडर आणि हेमिस्फेअर या तिघांमध्ये तुम्हाला काय करायचे कर सरफेस एरिया. आणि कर सरफेस एरिया जर काढायचे असतील तर तुम्हाला कोणमध्ये एल ची किंमत लागेल, त्यामुळे ती किंमत आपण त्यात टाकली. मग आपण कोणचं स्लॅन्ट हाईट काढली आणि त्याच्यावरून कर सरफेस एरिया काढला. सिलेंडर त्याच्यावरून आपण कर सरफेस एरिया काढला आणि हेमिस्फेअरचा कर. तिघांची टोटल किती ते 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी एक रॅपर दिलाय आणि या रॅपर मध्ये टॅबलेट किती मावतील असा प्रश्न आहे. तर रॅपरचे डायमेन्शन बघितले, त्याच्यात हाईट 10 सेंटीमीटर आहे, बाकी मिलीमीटर आहे, म्हणून याची 100 मिलीमीटर किंमत केली. डायमीटर वरून रेडियस काढला आणि टॅबलेटचं पण डायमीटर रेडियस आहे आणि हाईट दिलेली आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर आपण व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टॅबलेट फॉर्म्युला वापरला तर आन्सर किती येतं 20. या टॉयचं तुम्हाला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायचं आहे, म्हणून दोघांमध्ये एक कोन आणि हेमिस्फेअर आहे. तर पहिला कर सरफेस एरिया ऑफ कोन आणि कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर काढला आणि त्याची टोटल केली तर टोटल टॉयचं झालं. सेम आपल्याला व्हॉल्यूमचं पण करायचं होतं. व्हॉल्यूम मध्ये पण व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर आणि दोघांची टोटल तुम्हाला आन्सर भेटेल. पायची किंमत आपण याच्या शेवटी टाकली, तेवढी लक्षात ठेवा पद्धत. 11 मध्ये आपण काय केलं, सरफेस एरिया ऑफ स्पेअर काढला आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, रेडियस डायमीटर वरून रेडियस काढला आणि त्याच्यावरून फक्त किमती टाकायच्या आणि गुणाकार करायचे. आणि लास्ट क्वेश्चन आहे 12 नंबर. त्या ठिकाणी एक सिलेंड्रिकल ग्लास आहे, त्यात वॉटर आहे विथ स्पेअर, तर त्याचं व्हॉल्यूम काढला आपण. नंतर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काढला आणि त्या व्हॉल्यूम ऑफ वॉटर मधून व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मायनस केला तर तुम्हाला ऍक्च्युअल वॉटर किती लेवलला आहे त्या ठिकाणी सापडेल. अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट 7.1 पूर्ण केलं. नेक्स्ट लेक्चरला आपण 7.2 घेणार आहोत आणि जॉमेट्रीचा सिलेबस लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपण अल्जेब्राला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी जर व्हिडिओ बघायचे असतील तर जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन हे व्हिडिओ पुन्हा बघू शकता.